मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीडमधल्या ज्या मतदारसंघातून येतात तो हाच आष्टी विधानसभा मतदारसंघ। मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यंदा मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडकं मोडकं लीड दिलं। स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस अशा राजकारणातील या मुरलेल्या नेत्यांनी महायुतीचं काम केलं खरं, पण आष्टीनं या राजकारण्यांचं न ऐकता जरांगेंच्या बाजूने कोल दिला। येणाऱ्या विधानसभेला आष्टी मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि राजकीय विरोधक महायुतीच्या एकाच ताटात आल्यानं उमेदवारी कोणाला द्यायची याचा मोठा सस्पेन्स असणार आहे। पण जरांगेंनी आष्टीतून आपला उमेदवार रिंगणात दिसेल याचे संकेत दिले, त्यामुळे आजबे, धस, धोंडे या बड्या राजकारण्यांना पुरून उरेल असा तगडा उमेदवार जरांगे पाटलांना मिळेल का? महाविकास आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल की महायुतीतून एकाचं इन्कमिंग करत त्याच्या पाठीशी ताकद देण्याचा पवार डाव टाकतील? महायुतीत कट टू कट स्पर्धेत तिकीट मिळवण्यात कुणाला यश येईल, इथपासून ते आष्टीच्या आमदारकीचा गुलाल कुणाच्या अंगावर लागेल, त्याचंच केलेलं हे राजकीय विश्लेषण। नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल। सुरेश धस, बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे तीनही नेते महायुतीमध्ये आहेत। बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार, तर सुरेश धस यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपलाय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भीमराव धोंडे यांना तिकीट आपल्या पदरात पाडून घेतलं होतं, परंतु त्यांचा पराभव झाला आणि तो केला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी। पण एकमेकांच्या विरोधात राजकारण करून मोठे झालेले हे तीनही मंडळी सध्या महायुतीच्या एकाच छताखाली असल्यानं तिकीट कुणाला मिळणार याचा मोठा सस्पेन्स सध्या आष्टीमध्ये दिसतोय। आष्टीत उमेदवारीसाठी महायुतीत घमासान, पण आमदार हा चेहरा होतोय। तसं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याचा सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या आष्टीत आष्टी, पटोदा, शिरूर असे एकूण 3 तालुके येतात। राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा हा पारंपरिक बालेकिल्ला समजला जायचा। 2009ला त्यांनी भाजपच्या बाळासाहेब आजबे यांना पराभवाची धूळ चारत आमदारकी आपल्या जवळ ठेवली। खरं तर कायम सत्तेत असल्यानं आणि राजकीय पद उपभोगणारे धस यांचं नाव जिल्ह्याच्या राजकारणात आदराने घेतलं जायचं, पण 2014ला सुरेश धस यांना एकामागून एक धक्के बसले। 2014ला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी गोपीनाथ मुंडेंना टक्कर दिली, त्यात त्यांचा 1.5 लाखानं पराभव झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला। पण मोदी लाट, लोकसभेतील पराभवामुळे डॅमेज झालेली इमेज, युती आणि आघाडी वेगवेगळ्या लढल्यानं झालेलं मतविभाजन भाजपाच्या पथ्यावर पडलं आणि सुरेश धस यांच्या राजकारणाचा वारू आमदारकीलाही मागे पडून भाजपाचे भीमराव धोंडे आमदार झाले। पण 2019 येईपर्यंत आष्टीतील राजकारण बऱ्याच पातळ्यांवर बदललं। धनंजय मुंडे हे जिल्ह्यात कुणाचं चालू देत नाही असं म्हणत राष्ट्रवादीचा हा मोठा आसामी भाजपात आला, अर्थात त्याच्या राजकारणाला योग्य न्याय देण्यासाठी भाजपने त्यांचे विधान परिषदेवर वर्णी लावली। आमदार होण्यामागचं स्वप्न काही केल्या पूर्ण करण्यासाठी राजकारणात तग धरून राहिलेल्या भाजपच्या बाळासाहेब आजबेंसाठी हा मोठा धक्का होता। म्हणूनच लांबचं राजकारण पाहून आजबे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आले आणि आष्टी विधानसभेचं तिकीटही पदरात पाडून घेतलं। दुसरीकडे भाजपकडून सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या नावासाठी बरीच लॉबिंग झाली, पण शेवट स्टँडिंग आमदार भीमराव धोंडे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं। त्यामुळे 2019ला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, युती विरुद्ध आघाडी, भीमराव धोंडे विरुद्ध बाळासाहेब आजबे अशी घासून लढत झाली। खरं तर तेव्हाही लोकसभेला प्रीतम मुंडे यांच्या पारड्यात आष्टी विधानसभेनं तब्बल 70,000चं लीड दिलं होतं, त्यामुळे भाजपाचाच उमेदवार म्हणजेच धोंडे आरामात जिंकतील असा कयास बांधला जात असताना मैदान मारलं ते राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबेंनी। त्यांच्या राजकारणातील पराभवाचा डाग पुसला गेला आणि पहिल्यांदाच आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली। पण हेच आमदार साहेब आजबे राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांसोबत महायुतीत आल्यानं आजबे प्लस धोंडे
प्लस धस अशा तिघांना आता उमेदवारी मिळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. ज्याचा आमदार त्याला तिकीट असा फॉर्म्युला वापरला तर बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण मतदारसंघात सुरेश धस हे एक मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळही नुकताच संपला. त्यात लोकसभा निवडणुकीत बूथ कमिटी, सरपंच मीटिंग, कार्यकर्त्यांचा कनेक्ट या सगळ्या पातळ्यांवर सुरेश धस यांनी आघाडी घेतली होती. म्हणूनच लोकसभेला कोणी काम केलं याचा फिल्टर लावला तर सुरेश धस यांच्या नावाचा प्राधान्यक्रमानं महायुती विचार करू शकते. मराठा आरक्षणाचा बीड विधानसभेतही महायुतीला फटका बसल्यानं मराठा चेहरा म्हणूनही धस यांच्या नावाला भाजपकडून ग्रीन सिग्नल दिला जाऊ शकतो. जर असं झालं तर इथं बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे नेमका काय पॉलिटिकल स्टँड घेणार हे पाहणं ही इंटरेस्टिंग आहे. पण जरांगे इफेक्ट प्रभावी राहिल्यानं आष्टीमध्ये भाजपचे लीड गेल्या लोकसभेच्या तुलनेने डायरेक्ट निम्म्यावर आलं. अर्थात याचं नीट डिकोडिंग केलं तर ही गोष्ट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते. महबूब शेख, साहेबराव दरेकर यांचे नाव सध्या मवियाच्या उमेदवारीसाठी फ्रंटला आहे. आष्टीमध्ये सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचं आहे. त्या खालोखाल ओबीसी समाजाचं मतदान आहे. यात वंजारी समाजाचं मतदानही निर्णायक असतं. या मतदारसंघातील वंजारी समाजावर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव कायमच राहिलाय. त्यामुळे आष्टीचा उमेदवारीचा तिढा सुटल्यानंतर इथल्या निकालाबाबत सध्या आपल्याला क्लिअर कट अंदाज येऊ शकतो. पण यात तिकीट कुणाला मिळतं, नाराज कोण होतो, बंडखोरी कोण करतं, जरांगे भूमिका काय घेतात आणि ओबीसी बांधव कुणाच्या पाठीशी उभा राहतो, या सगळ्या समीकरणाची बेरीज ज्याला पक्की जमली तोच आष्टी विधानसभेचा पुढचा आमदार होणार, एवढं मात्र नक्की. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.